मी स्वप्नील रमेश कांबळे, नगीनाबाग प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार ड गटावरून उभा आहे मी. आणि मी मागील 2 वर्षापासून सतत या नगीनाबाग प्रभागामध्ये काम करून राहिलो आहे. लोकांची एकच समस्या आहे की पाणी येत नाही, नळ येत नाही. तर मी कंटिन्यू रोज त्यांना 2 ते 3 टँकर महानगरपालिकेच्या मार्फत मी रोज बोलवून देतो. तो नाली असो की गटर असो, मी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला बोलवून त्यांची स्वच्छता निर्माण करतो. स्वच्छ निर्माण करताना असं लक्षात येते की आपले मागील नगरसेवकांच्या त्यांनी आपल्या पावरनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना रोज दबाव टाकतो. अशा वेळेस माझे काम होत नाही. या सर्व लोकांची समस्यासाठी, या लोकांच्या साथसाठी मी या महानगरपालिकेच्या रिंगणात उतरलो आहे. आणि मी नक्कीच असं काही करेल की मी आपल्या नागरिकांच्या साथीनुसार मी त्यांची समस्या सॉल्व्ह करेल. आणि प्रत्येक त्यांच्या मूलभूत गरजा असेल, म्हणजे जसं नाली असेल किंवा रोड असेल, स्ट्रीट लाईट असेल या हायमास्ट लाईट असेल. मी आता काही दिवसापहिले एक सेंडे प्लॉटच्या ओपन पेस एरिया साफ करताना एक JCBचा प्रॉब्लेम होता. तर महानगरपालिकेची JCB बोलवली होती. तर तिथे आपले माजी नगरसेवक त्यांनी दबदबा आणून आपला दबाव टाकून ती JCB वापस पाठवली की हा प्रभाग माझा असल्यामुळे तुम्ही इथं कसं काय पाठवतात, आम्ही इथले नगरसेवक आहे, आम्ही इथले महापौर आहे, आम्हीच सत्य देणार आहे. म्हणजे या लोकांना सत्तेचा इतका माज आला. यांच्या माज उतरवण्यासाठी काँग्रेस पक्ष बिलकुल ताकदीने उतरले आहे. न आमच्या काँग्रेस पक्षांना या नगर परिषद नगरपंचायतमध्ये 7 ते 8 नगराध्यक्ष बसलेले आहे आमचे. यांना आमची ताकद काय आहे, यांना चंद्रपूर शहरामध्ये मुख्यमंत्र्यांना बोलावं लागलं की या काँग्रेस पक्षांनी 7 नगरपरिषद नगरपंचायत आणल्या आहे, तर आपला महापौर बसवावं कसं, म्हणून आमच्या ताकदीला त्यांनी मात देण्यासाठी मुख्यमंत्र्याला बोलवलं. पण असं काही होत नाही. मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री कोणी आले तरी आम्ही काँग्रेस पक्षाच्या महापौर, काँग्रेस पक्षाचे सर्व आम्ही नगरसेवक जिंकून येईन, मला याची खात्री आहे.